असा निरूपणाचा जगद्गुरु तुकोबांचा आहे. जसा ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ आहे, एकनाथांचा हरिपाठ आहे, रामदेवांचा हरिपाठ आहे, तसा तुकोबांचा सुद्धा हरिपाठ आहे. तो जास्त प्रचलित नाहीये पण आहे. या हरिपाठामध्ये 33 एकंदर अभंग आहे आणि ह्या 33 पैकी आजचा निरूपणाचा अभंग जो आहे तो क्रमांक आहे 4था अभंग आहे. वेळाची गती पूर्ण वेदांत वाणी असे जगद्गुरु तुकाराम महाराज. आज या अभंगामध्ये आपल्याला बघितलं तर अनेक नद्यांची नावं आपल्याला या अभंगामध्ये दिसतात. म्हणजे आपण जो आवाहन करताना जो श्लोक म्हणतो त्या सगळ्या नद्यांची नावं या अभंगामध्ये आपल्याला यमुना कावेरी गंगा भागीरथी कृष्णा सरस्वती तुंगभद्रा. आता यमुना नदी तिचं काय महत्व आहे? यमुना नदी म्हणजे आमच्या कृष्णाची सखी. ही नदी कृष्णाच्या सगळ्या लीलांना साक्षीदार आहे की नाही? पण असं तरी असतं, कारण रासक्रीडा यमुनेवरती झाल्या, गार्ग्यामधून यमुनेवरती झालं, पहिला गोपाळ काला यमुनेवरती झाला, त्याशिवाय असे खेळ ते सगळे भगवंतांनी खेळले, ते सगळे यमुना तीरे झाले. मग ही यमुना कोणाची मुलगी आहे? तिची उत्पत्ती कशी झाली? कारण आपण हिमालयातले चारधाम म्हणतो तेव्हा जसं गंगोत्रीला गंगेचा उगम आहे, तसा जमुनोत्रीला हा यमुनेचा उगम आहे. ते एका काळ्या पाषाणाची सुंदर अशी मूर्ती सुद्धा तिथे त्या व्यक्तीची आहे. मग ही यमुना नदी सूर्यकन्या आहे. सूर्यकन्या आणि सौम्या याची पत्नी या दोघांची मुलगी आहे, म्हणून तिला सूर्यकन्या असं म्हटलं जातं. शिवाय ती यमाची बहीण आहे, जुळी बहीण, यमी आणि यम, म्हणून ही यमाची बहीण आहे, म्हणून तिचं नाव यमुना असं. मग ही यमुना नदी खळखळ खळखळ वाहते. अनेक पद्य रचना म्हणजे जास्त करून गौरवी आपण जर बघितल्या तर ह्या यमुनी नदीच्या काठच्या या सगळ्या संतांनी केलेल्या आपल्याला दिसतात. एक परिचित गाणं आहे,
त्यातून ती म्हणाली, म्हणून तिला कालिंदी असं नाव ही कालिंदी नाव हे कृष्णाच्या एका भार्येचं अष्टनायिकांपैकी पण आहे. ती कृष्णाची पत्नी सुद्धा आहे. आपल्याला माहितीये त्यावेळी वसुदेव भगवंताला टोपलीमध्ये घालून यमुना पार करत होता. त्यावेळेला यमुनेचं पाणी वाढत 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 गळ्यापर्यंत आलंय. का त्याच्या मागचं कारण काय? तर भगवंताचा पदस्पर्श आपल्याला व्हावा ही या पतिव्रतेची इच्छा. म्हणून शेवटी भगवंताने डोक्यातून आपला अंगठा आणि काढलाय, पाण्याला स्पर्श केलाय आणि मग या कालिंदी यमुनेने वसुदेवाला वाट निर्माण करून अशी एक पतिव्रता कालिंदी. महाभारतामध्ये अशी एक गोष्ट आली की अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण एका वनामध्ये जात असताना त्यांना सूर्यकन्या ही तपश्चर्या करताना दिसली. आणि ती कशासाठी तपश्चर्या करत होती की भगवान श्रीकृष्ण मला पती म्हणून मिळाले. आणि तिच्या त्या भक्तीला तपाला प्रसन्न होऊन भगवंताने तिच्याशी विवाह केलेला आहे. अशी ही यमुना नदी ती कशी आहे तिचं वर्णन करताना आणि अशी ही जोडी येणारी गंगेबरोबर येणारी अशी ही यमुना नदी. आता यमुनेचं पाणी हे काळं असतं. का पण काळं असतं? तर त्याला एक वामन पुराणामध्ये कथा आलेली आहे की ज्या वेळेला सतीनी दक्षाच्या यज्ञामध्ये आत्महुती दिली आणि तिचा तो लिंगदेव विभू शंकर भगवान दिसलाय. अत्यंत अस्वस्थ अशा अवस्थेमध्ये असताना ते ह्या कालिंदीमध्ये स्नान करतात आणि त्यांच्या त्या मनस्थितीमुळे तिचं पाणी काळं झालेलं आहे. म्हणून नामदेव महाराज सुद्धा एका अभंगामध्ये त्यांच्या गवळणीमध्ये म्हणतात, रात्र काळी घागर काळी यमुना नयनी काळी
गंगेचं पाणी वेगळं दिसतं आणि यमुनेचं पाणी वेगळं दिसतं. अजून एक गोष्ट ह्या तीरावरती आहे ती म्हणजे यमुना काठी ताजमहाल. जगातलं आश्चर्य असं हे यमुना नदीच्या काठी ते प्रेमाचं प्रतीक मानतात, पण खरं म्हणजे ते शिवालय आहे. ते आता कधी रामलल्लासारखं चांगलं होत आहे त्याची वाट आपण बघणार. अशा अनेक गोष्टी ह्या यमुनेच्या काठी आहेत. यमुनेमध्ये जर आपण 7 दिवस स्नान केलं तर स्वर्ग प्राप्ती होते. त्याची पद्मपुराणामध्ये कथा आहे की एक अत्यंत धनवंत असा व्यापारी भरपूर धन कमावले आणि पुढे 2 मुलं त्याला असतात आणि त्या मुलांना ती सगळी संपत्ती देऊन पूर्वी जसं आपण वानप्रस्थ स्वीकारत असू त्याप्रमाणे या व्यापाऱ्यांनी वानप्रस्थ स्वीकारले. तपश्चर्या करायला निघून गेले. पुढे व्हायचं तेच झालं, कारण तरुणपणी सत्ता पैसा हा आपोआप हातात आला विना कष्टाचा की त्याचा ऱ्हास होतो. आणि हीच परिस्थिती ह्या दोन्ही मुलांच्या मध्ये झाली. आणि एक दिवस असा येतो की एका मुलाला वाघ झडप घालून आणि त्याच वेळेला धाकट्या भावाला साप दंश करून तो पण मरतो. दोघांचाही मृत्यू एकाच दिवशी. दोघांना अर्थातच यमाने नेलेला आहे यमपुरीमध्ये. पण जेव्हा सगळा लोकांना एका बघितला तेव्हा यमाने सांगितले की धाकट्या भावाला स्वर्गामध्ये न्या आणि मोठ्या भावाला नरकामध्ये. तर याचं आश्चर्य धाकट्या भावाला वाटतं, कारण मी सुद्धा माझ्या भावासारखाच वागलोय, मग मला का बरं स्वर्गवास असा प्रश्न त्यांनी यमाला विचारला. तेव्हा यम सांगतो की तुझा मित्र जो आहे तो यमुना नदीच्या काठावर त्याचा आश्रम होता आणि त्यावेळेला तू तिथे 2 महिने वास्तव्य केलेलं होतंस. आणि तो जेव्हा यमुनामध्ये स्नान करायला जायचा तेव्हा तूही त्याच्याबरोबर स्नानात जात असते. मग पहिल्या महिन्यामध्ये जेव्हा तू महिनाभर स्नान केलं त्यावेळेला तुझं सगळं पाप नष्ट झालं, चालन झालं. आणि पुढच्या महिन्यामध्ये तू तेव्हा महिनाभर यमुनेचं स्नान केलंस, त्यामुळे त्या पुण्याने तुला स्वर्ग प्राप्ती आहे. म्हणून यमुनेमध्ये जर आपण स्नान केलं तर आपल्याला स्वर्ग प्राप्ती सुद्धा होते असं तिचं आज्ञा आहे. यमुना नदीमध्ये आपण जर बघितलं तर अनेक स्थलांतरित असे पक्षी म्हणजे क्रौंच पक्षी, सारस पक्षी हे तिथे येतात आणि तिचं वाहन आहे ते कासव आहे. तिच्या पाण्यामध्ये अनेक प्रकारची कासव ही आपल्याला अनेक जाती मिळतात. त्याप्रमाणे अनेक माशांच्या जाती सुद्धा तिच्यामध्ये आपल्याला मिळतात. अशी ही नदी यमुना नदी ही जी गंगेची बहीण मानली जाते अशी ही यमुना नदी. दुसरी आहे यमुना कावेरी असं तुकाराम महाराज म्हणतात की ही कावेरी कोण आहे, कशी तिची उत्पत्ती झाली तिचा आपण थोडासा अभ्यास करूया. श्री विष्णुने केली कन्या उत्पन्न करुणी दिली ब्रह्मदेवाला. श्री विष्णूंनी एक कन्या उत्पन्न केली आणि कन्या उत्पन्न झाल्यानंतर तिचं काय करायचं म्हणून त्यांनी ती ब्रह्मदेवाला दिली. श्री विष्णूंनी केली कन्या
एक कवेर ऋषी नावाचे ऋषी आपल्याला संतान नाही म्हणून तपश्चर्येला बसलेले होते आणि त्यांची ती तपश्चर्या अपत्य प्राप्तीसाठी त्यांची तळमळ त्यांची भक्ती हे बघून ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी ती कन्या जी त्यांना विष्णूने दिली होती ती ह्या कवेर ऋषींना दिली. मग ती कवेरांना दिली म्हणून ती कवेरांची मुलगी म्हणून तिचं नाव झालं कावेरी. आता ही अत्यंत सुंदर होती लोपामुद्रा तिचं नाव, पण ती आता कवेर ऋषींची मुलगी झाल्यामुळे तिचं नाव कावेरी असं झालंय. आणि एकदा आश्रमामध्ये अगस्त्य ऋषी आले आणि त्यांची नजर या लोपामुद्रेवरती पडली. अत्यंत रूपवान असलेली सद्गुणांची खाण, कारण सद्गुण आणि रूप एकत्र नसतं बरं का, पण लोपामुद्रामध्ये सौंदर्यही होतं आणि गुण पण होते आणि म्हणून त्यांनी तिला मागणी घातली. आता मागणी घातल्यानंतर मी लोपामुद्रा म्हणते की माझी एक अट आहे की तुम्ही मला कधीही सोडून जायचं नाही. आणि ही लोपामुद्रा जी होती तिची मानसिक जी इच्छा होती ती परोपकाराची होती, म्हणून तिने आपल्या कौमार्य अवस्थेमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांना प्रसन्न करून एक वरदान मागितलं होतं. काय वरदान मागितलं होतं की मला परोपकाराची इच्छा आहे, आवड आहे, तर मला जेव्हा वाटेल तेव्हा मी नदीचं रूप घेऊ शकेल असं वर तिने ब्रह्मा विष्णू महेशांना मागितला होता. आणि त्यामुळे म्हणजे आपण म्हणतो की परोपकाराने वहंती नद्या, जसं नद्या परोपकार करतात म्हणून मी नदीचा जन्म किंवा मी म्हणेन तेव्हा नदी मला होता यावं असं वरदान या ब्रह्मा विष्णू महेशांकडे मागितलं. आणि त्या दोघा अगस्त्य आणि लोपामुद्रांचा विवाह झालेला आहे. काही काळ सुखात गेलाय आणि अगस्त्य मुनींना काही कामानिमित्त प्रवास करायला जायला लागला. अर्थात तिने घातलेली अट त्यांच्या लक्षात होती, पण सगळ्या जबाबदारी आपल्या शिष्यांवर सोडून अगस्त्य मुनी प्रवासाला निघाले. आता तिला मनामध्ये असं वाटलं की आपली अट आपले स्वामी विसरले, मला सोडून गेले. आणि त्या दुःखामध्ये तिने असा विचार केला की आता एकटीने कशाला राहायचं, मग जे आपण वरदान मागितलेलं आहे त्या वरदानामुळे आपण नदी होऊया. म्हणून ती कावेरी नदी झाली. मग ही नदी कुठे उद्गम पावते? ब्रह्मकुंड आहे तिथे तिचा उगम झाला. कालांतराने अगस्त्य ऋषी परत आले. घरामध्ये आपली पत्नी दिसली नाहीये म्हणून शिष्यांना विचारणा करताय. शिष्यांनी सांगितलंय की त्या नदी रूप म्हणून वाहत राहिल्या. अगस्त्य ऋषींना अत्यंत वाईट वाटतंय आणि तिची आठवण ते काढताय. मग ही आठवण जसं आपल्याला कळतं, आपण म्हणजे दुःखी लागली आहे म्हणजे कोणतरी आठवण काढताय असं आपण म्हणतो, तत्वज्ञ लोपामुद्रेला झालाय आणि पतीला दुःखी बंधेना म्हणून तिने लोपामुद्रेचं परत रूप घेतले. म्हणजे ती आता दोन रूपामध्ये राहू लागली. पत्नी म्हणून आश्रमामध्ये राहू लागली आणि कावेरी म्हणून ती नदी म्हणून वाहत राहिली. अशी ह्या कावेरीची कथा आहे. मग ह्या कावेरीमध्ये गंगा सुद्धा येते. कधी येते तर जेव्हा पूर्ण राशी
तेव्हा आपण सगळे सामान्य माणसं, पापी माणसं जेव्हा गंगेमध्ये स्नान करतो तेव्हा ती गंगा मलिन होते आणि ती मलिन झालेली गंगा ह्या जेव्हा तुला राशीमध्ये सूर्य जातो त्यावेळी मुक्त रूपाने या कावेरीच्या उगमस्थानी वर्षभर राहते. आणि ही कावेरीचं मोठेपण काय आहे की त्या गंगेची सगळी पापं ती आपल्या शिरावर घेते. जशी एखादी मोठी बहीण लहान बहिणीचं सगळं दुःख आपण घेते की तशी ही कावेरी गंगेचं दुःख म्हणजे तिचं पाप सगळं आपल्या शिरावर घेते आणि स्वतः शिवनाम घेऊन पुन्हा आपण पवित्र होतो. असा हा मोठेपण या कावेरीचा. या कावेरीला तामिळनाडूमध्ये कोन्नी म्हणून सुद्धा म्हणतात. कोन्नी म्हणजे सुवर्ण. तिच्या काठची जी माती आहे त्याच्यामध्ये सुवर्ण आहे असं समजलं जातं किंवा तिच्या काठावरती सुवर्णाच्या खाणी आहेत असंही सांगितलं जातं. हिचं पाणी जलसिंचनासाठी तर होतच पण हिच्यावरती जलविद्युत केंद्र सुद्धा अनेक ठिकाणी बांधलेली आहेत. कावेरी नदीवर जवळजवळ 96 धरणं सुद्धा बांधलेली आहेत. ही पाणी अडवा पाणी जिरवा हे जे आपलं ग्रीड आहे ते करण्यासाठी 96 धरणं बांधलेली आहेत. आणि जे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये तिचा उत्सव केला जातो. तिला त्या उत्सवाला 18वा फूट असं म्हटलं जातं आणि त्यावेळी तिची मोठी पूजा केली जाते, तिचा मोठा उत्सव केला जातो. मग अशी ही कावेरी नदी ही अत्यंत पवित्र अशी सांगितलेली आहे आणि तिच्या बरोबर यमुना नदी सुद्धा या दोघींचं सुद्धा महात्म्य खूप मोठं सांगितलेलं आहे. मग अशा या नद्या ह्या आपल्याला परोपकार करत असतात. ते कधी म्हणतात का की ह्यांनी मला प्रदूषित केलंय मी ह्याला पाणी देणार नाही असं कधीही म्हणत नाही. पण आपण मात्र मनुष्य प्राणी काय करतो त्यांना अत्यंत त्रास देतो, मलिनपणा देतो. पण हे जर टाळायचं असेल तर आपल्याला पर्यावरणाचं रक्षण करणं हे तितकंच महत्वाचं आहे. कारण भारतवर्ष म्हणजे ह्या नद्या ह्या खरोखर भारताच्या दागिने आहेत, अलंकार आहेत असं सगळ्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग दागिने जसे आपण छान राखतो की नाही, लॉकरमध्ये ठेवतो की नाही, त्यांची स्वच्छता करतो की नाही, तसे ह्या नद्यांना आपण वापरलं पाहिजे. आज जसं सांगितलं की नदी स्नान कसं करावं तसं ह्या दशहरामध्ये काय काय करावं तर दान करावं. अत्यंत दानाचं महत्व सांगितलेलं आहे. मग ही दान 10च्या आकड्यात असतात. जसं आपण अधिक महिन्यामध्ये 30 असं दान देतो किंवा अनंत चतुर्दशीचं मान असतं ते 14चं असतं. जसं ह्या दशहरामध्ये हे मान असतं ते 10 संख्येचं असतं. मग 10 तुम्ही आंबे देऊ शकता, 10 केळी देऊ शकता, 10 सुवासिनीच्या ओट्या करू शकता, 10 दत्ताचे सुद्धा दिले तरी चालतात. पण आपल्या हातून दान हे करावं असं आपल्या पूर्वसुरींनी सांगितलंय. कारण आपली संस्कृती काय सांगते की घेण्याच्या आधी द्या आणि हे आपल्या संस्कृतीचं महात्म्य आहे. म्हणून आधी द्या आणि मग तुम्हाला उन्नत देतो. कारण न मागे तयाची रवा होय दासी हा अनुभव घेतल्याशिवाय येत नाही. पण आज मनुष्य गोरवाळाला लागलेला मला हे हवं मला ते हवं असा जो मानवी विचार झालाय तो चुकीचा आहे. प्रत्येक गोष्ट मला हवी असं जे असतं. एक दाम्पत्य प्रवास करत असतं, गाडीचा प्रवास चाललेला आहे आणि त्या पत्नीची नजर जाते त्या झाडावर जाते आणि तिथे बया म्हणजे आपली सुंदर पक्षी त्याचं घरटं दिसतं. आता ते अत्यंत सुंदर असतं. तिला मोह होतो आणि ती आपल्या पतीला सांगते ते घरटं मला आणून द्या. आता झाडावर चढणार कसं म्हणून त्या पतीला तिथे गुलाबी दिसतो आणि तो आपल्या ड्रायव्हरला पाठवतो त्या गुलाबीला सांग ते काढून ते झाडावर. आता तो ड्रायव्हर जातो त्या गुलाबीला सांगतो की कारण चढता येणार नव्हतं म्हणून तो म्हणतो की तू मला काढून दे मी तुला 10 रुपये देतो. पण तो गुलाबी म्हणतो नाही मी हे काढू शकत नाही. मग ह्या ड्रायव्हरला बराच वेळ लागला म्हणून हे पतिराज म्हणतात काय झालं म्हणून विचारतो की अजून का
की नाही म्हणतोय, तर त्याला तू अजून पैसे दे. म्हणून ड्रायव्हर सांगतो सर तू मला काढून दे, मला 100 रुपये तुला देतो. पण तरी सुद्धा तो गुराख्याचा मुलगा म्हणतो की नाही, मी ते कर्तव्य बया पक्षाचं तुम्हाला काढून देणार नाही. शेवटी ड्रायव्हर परत येत नाही म्हणून हा मालक जातो आणि तिच्या टोकात तेवढे पैसे देऊन सुद्धा का काढून देत नाही. तेव्हा तो गुराखी सांगतो की संध्याकाळी, कारण त्या बया पक्षाच्या घरट्यामध्ये पिल्ला येईल आणि संध्याकाळी जेव्हा बया पक्षी येईल त्यावेळी ती कावली होईल. म्हणजे ही मानवता जी त्या गुराख्यामध्ये आहे ती आपल्यामध्ये शहरी लोकांमध्ये राहिलेली नाही. आपलं जगती झालं, आपल्या डोळ्यावर खूप अवलंबित झालं, दुसऱ्यांना नाही मिळालं तरी चालेल असं आपण खाली पर्यावरणाचं करतो. म्हणून या पर्यावरणाचं रक्षण करणं, या नद्यांचं रक्षण करणं, कारण ही हळू देवता आहे ती जर दोघी तर आपलं काही खरं नाही. म्हणून कायम ह्या नद्यांचं संरक्षण करूया, संवर्धन करूया. आता 4 दिवस आपल्याला हाच अभंग घ्यायचा आहे. प्रत्येक दिवशी 2-2 नद्यांचं महात्म्य आपण बघणार आहोत. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला तुकोबा सांगतात, यमुना कावेरी यमुना कावेरी Krishna
चटकन आवाज पाहिजे Yeah.
कावेरी नदी यांच्या संगमावर घडलेली गोष्ट. एका टेकडीवरती एक मोठी गुहा आणि त्या गुहेमध्ये सद्गुरू बसले आणि एक त्यांचा 8 वर्षाचा शिष्य वाट बघतोय. कारण पावसाने इतकी ती नदी भरलेली होती. प्रार्थनेमध्ये एवढं सामर्थ्य होतं की नर्मदेही वाट विलेच्या होता. कोण होता हा मुलगा? कारण या मुलाच्या जीवनात अनेक नद्या आलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला या कथानकात खूप नद्या बोलता येणार आहेत. एवढ्या सगळ्या नद्यांची माहिती सांगणं शक्य आहे. तसं तसं आपण या नद्या बघू तसं आपण माहिती घेऊ. हा मुलगा होता आणि त्या गावामध्ये शिवगुरु नावाचे एक वडूसर अत्यंत आचार संपन्न असे होते. आणि त्यांची पत्नी आर्यांबा ही सुद्धा सती होती. आणि ही दोघं पुत्र प्राप्तीसाठी शिवाराधना करत होते. किती वर्ष तपश्चर्या करावी? जवळजवळ 24 वर्ष या शंकराची तपश्चर्या या दाम्पत्याने केली. कारण भगवंत सुद्धा अवतार कधी घेतात हो? ज्यावेळी कुळ पावन असतं ना तेव्हा भगवंत अवतार घेत असतात. आज आपल्याला असं वाटतं आपल्या घरी पण यावं, पण आपला आचार आहे का हो? का बरं आपल्या घरी येतील अवतार वगैरे? आपल्या मुलं म्हणजे अवतारच आहे. पण शुद्ध बीजा कोटी फळे दोन म्हणतात त्याप्रमाणे या दाम्पत्याला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि दाम्पत्य प्राप्तीची चाहुरी लागली. दोघांना मोठा आनंद झाला. जवळून पूर्णा नदी वाहत होती. या घराचा परिसर कसा होता? निसर्गरम्य असा परिसर की जो आपण फक्त म्हणजे गुड मॉर्निंगचे चित्रामध्ये बघतो. आपण जंगल बघतो की कॉन्क्रीट बघतो. Thank you.
असं निसर्गरम्य चित्र, वेगवेगळे वृक्ष संपदा, आंबा आहे, डाळिंब आहे, फणस आहे, चिंच, आवळी, केळी, नारळी, पोपळी. अहो सहज आपण जरी कार म्हणून जात असतो ना, तरी वृक्षाची छाया आली की छान वाटतं की ही ती मजा एसी मध्ये नाही. म्हणजे आम्ही तळेगावला जेव्हा राहायला गेलो 20 वर्षापूर्वी, त्यावेळी आम्ही 2 वर्ष आमच्या घरात पंखे लावलेले नव्हते, कारण इतका निसर्गदत्त वारा आमच्याकडे होता. पण आज 20 वर्षांनी काय परिस्थिती आहे, प्रत्येक खोलीत एसी घेतले ना, म्हणजेच मनुष्याने पर्यावरणाचा नाश केलाय. पण इथे मात्र चित्र कसं होतं की वनराईसाठी फुललेली आहे, आजूबाजूला नदीचं असं खळखळ झुळझुळ पाणी वाहत आहे. आणि अशा निसर्गरम्य आवारामध्ये सहजच पक्षी, कारण फळं खायला पक्षी येतात आणि त्यांचा किलबिलाट. आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये हे आर्यांबा जे तिला दिवस गेलेले आहेत, गर्भवती राहिली आणि त्या अशा आनंदामध्ये, अशा वातावरणामध्ये ती मनाने शंकराचं ध्यान चालू होता होता नवमास भरलेले आहे. वैशाख शुद्ध पंचमी, वैशाख शुद्ध पंचमी, रविवारी 2 प्रहरात वैशाख शुद्ध पंचमी, रविवारी 2 प्रहरात वेदोद्धार कराया, वेदोद्धार कराया, आगे कोटी साक्षात ईश्वर. प्रत्यक्ष शंकर भगवानांनी यांच्या पोटी जन्म घेतला आणि मुलाचं नाव शंकर असते. आता दिसा मासा हा मुलगा वाढून टाकलाय आणि इतक्या वर्षांनी अपत्यप्राप्ती झाल्यानंतर तो आनंद असतो तो वेगळा असतो.
माझा काका दादा असं म्हणायला सुरुवात करतात. पण ईश्वरी अवतार असलेला हा शंकर गिरवाण वाणीमध्ये बोलायला लागले. अत्यंत दैव बुद्धी त्याची होती. आणि शिवगुरूंना असं वाटलं की आपण एका चांगल्या गुरूंकडे पाठवायला पाहिजे. पण हा मुलगा 3 वर्षाचा होतोय तर तिथून चंद्र हरत. आता आर्यामावर या मुलाच्या पालन पोषणाची जबाबदारी. मुलगा 5 वर्षाचा झालाय. आपलं दुःख बाजूला ठेवलंय आणि आपल्या पतीच्या स्नेहाकडून त्या मुलाचा व्रतबंध करतो आणि गुरुगृही पाठवलं. पण गुरुगृही पाठवलंय आणि त्या गुरूंच्या असं लक्षात आलंय की आपण श्लोक सांगावा आणि त्यांनी तो पाठ करून लगेच दाखवावा. या मुलाची बुद्धिमत्ता ही काहीतरी अवघड आहे. हा नवे बृहस्पतीचा अवतारच वाटतो. आणि यांच्या आश्रमामध्ये असताना, कारण गुरुकुलात असताना भिक्षा मागायला जायची पद्धत होती. आणि हा मुलगा सुद्धा शंकर हा एकदा भिक्षा मागायला गेलेला असताना एका घरापुढे उभे राहिले. ओम भगवती भिक्षां देहि असं म्हणताय. एक वृद्ध बाई इथे आली आणि ती म्हणजे आज घरात काही नाहीये बरं. म्हणून त्या बाळाला थांबायला सांगितलंय त्या शंकरला आणि घरात एक वाळलेला आवळा त्याच्या हातावर भिक्षा. आता करुणामय असलेला हा शंकर त्याला अत्यंत वाईट वाटले आणि त्यांनी लक्ष्मीची प्रार्थना केली. पण त्याच्या प्रार्थनेमध्ये मगाशी आपण बघितलं त्याप्रमाणे इतकं सामर्थ्य की प्रत्यक्ष लक्ष्मी तिथे उपस्थित झाली, प्रकट झाली आणि म्हणते बाळ तू मला का बोलवलंस. तेव्हा त्या स्त्रीची सगळी दयनीय अशी परिस्थिती त्यांनी सांगितली आणि सांगायचा होता. ह्या मुलाच्या मुखातून जे स्तोत्र बाहेर पडले ते म्हणजे कनकधारा स्तोत्र. आणि लक्ष्मीने अशी काही किमया केली आहे की तो आवळा सोन्याचा झाला. अर्थात लक्षात आलं असेल कोणाचं चरित्र आहे. होता हा मुलगा गुरुगृही गेलाय. गुरुगृही गेल्यानंतर गोविंद यती त्यांचे गुरु. पण गुहेमध्ये ते असताना भगवान श्रीकृष्णाने त्यांना दृष्टांत दिलाय की जो तुझ्याकडे मुलगा येणार आहे त्याला तुझ्याकडचं सगळं ज्ञान त्याला दे. अशा तऱ्हेने या शंकराला यांनी ज्ञान दिले नाही. पण इतकी बुद्धिमत्ता होती की अष्टवर्गे चतुर्वेदी म्हणजे 8 वर्षाचे असताना 4 वेद त्यांचे पाठ होते. 12 वर्षे सर्व शास्त्र त्यांची पाठ होती. 16 वर्षे त्यांनी भाष्य केले आणि 32व्या वर्षी देहावसन सुद्धा झालेला. कारण भगवान शंकरांच्या कृपेने झालेला हा मुलगा अल्पायुष्य केवळ 16 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभले. आणि शिक्षण घेऊन हा मुलगा आपल्या आईकडे येतो. आईकडे आल्यानंतर मातृभक्त असलेला हा शंकर पण गुरूंच्या कृपेने आज शंकराचार्य झालेला. एक दिवस भोजनाला बसायच्या आधी आपल्याकडे पद्धत आहे की काकबली ठेवायचा आणि त्या काकबली ठेवण्यासाठी म्हणून हा शंकर बाहेर गेलाय. कावळ्याला घास ठेवलाय आणि अतिथीची वाट बघायची असते आणि त्या येणाऱ्या अतिथीला पंक्तीला घ्यायचं असतं असं आपलं शास्त्र सांगतं. आज अति वाढलं, पापड वाढला खाल्ला, कोशिंबीर वाढली खाल्ली अशी परिस्थिती झालेली आहे बुफेमध्ये. पंक्तीमध्ये त्या लोकांना वाटलं ह्या कानावर पण वाढलं का किती, पण अशी आपली भारतीय संस्कृती नाही. आणि काकबलीसाठी हा थांबलेला आणि
समोरून 7 ब्राह्मण आपल्याकडे येतात. आता 7 ब्राह्मण येत आहेत म्हटल्यानंतर यांनी भोजनासाठी त्यांना आमंत्रण दिले. तेव्हा आर्याम्बा आई म्हणते की अरे 2 व्यक्तींचं भोजन तयार आहे. तेव्हा हा शंकर आईला म्हणतो, आई तू काही काळजी करू नकोस, तू पानं वाढू शकली. तुला सांगितल्याप्रमाणे आर्याने ती पानं, केळीची पानं मांडली, त्यामध्ये अशी सुंदरशी अशी नाजूक रांगोळी काढली आणि हे 7 ब्राह्मण जेवायला बसले. आणि इकडे या शंकरनी काय केलं, हातामध्ये उदक घेतलंय आणि अन्नपूर्णा स्तोत्र यावेळी झालेला आहे. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणे यामध्ये असं अन्नपूर्णा स्तोत्र म्हणून त्या जलाचं शिंपण केलेल्या तयार असलेल्या पदार्थांवर केलंय आणि सगळ्यांना ते भोजन सुरलंय. जाताना हे 7 ब्राह्मण अत्यंत प्रसन्न झाले आणि हे ब्राह्मण साधे सुधे नव्हते, सप्त चिरंजीव होते. आणि ते म्हणतायत की आम्हाला शंकरांनी तुमच्याकडे पाठवले, भगवान शंकरांनी, आणि आम्ही तुमच्यावर प्रसन्न होऊन प्रत्येक जण आम्ही तुम्हाला 2-2 वर्ष आयुष्य देतो. म्हणजे 7 गुणे 14. आणि त्याच्या आधी गायत्री देवीला प्रसन्न झाल्यामुळे गायत्री देवीने सुद्धा 2 वर्ष त्यांना आयुष्य वाढलंय. म्हणून 16 अधिक 16 असं 32 वर्ष हे शंकराचार्यांना आयुष्य मिळालं. मातृभक्त असलेले हे शंकराचार्य त्यांची आई पिकाला स्नान करत आणि आता वृद्धत्वाकडे झुकल्यामुळे पूर्णा नदीवर जाण्यासाठी म्हणून तिला त्रास होत असतो. म्हणून शंकराने त्या पूर्णा नदीची प्रार्थना केली की माते, माझ्या घराजवळ न तू आलीस तर माझ्या आईला खूप सोयीचं पडेल. पण शब्दामध्ये इतकी ताकद की पूर्णा नदीने आपला प्रवाह बदलला आणि घराजवळून वाहला लागला. असे अनेक प्रसंग यांच्या जीवनामध्ये झालेले आहेत. आणि गुरूंनी त्यांना सांगितलंय काय की तू आता काशी क्षेत्री जा. काशी क्षेत्री गेल्यानंतर पण काशी क्षेत्री जायच्या आधी मातेचं मन जे सगळ्या आईनं वाटलं की मला सुरमूक बघायचंय. पण शंकराच्या जीवनाचं ध्येय हे नव्हतंच. पण आई ऐकायला तयार नाही. म्हणून काय हो, श्रीमद जगद्गुरूंनी आपले ध्येय साध्य कराया. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी या शंकराने काय केलं, नदी कधी स्नानाला गेले आणि मायावी मगर तयार केल्या आणि त्या मगराने त्याचा पाय धरलाय. आईनं हात मारतोय, आई जर तुम्हाला संन्यास घ्यायला परवानगी दिली नाहीस तर हा मगर माझा प्राण घेईल. आता शेवटी मुलगा प्रिय आहे, नाही लग्न झालं तरी संन्यास घेतलं म्हणताना आपण तिथे अशी तिथे सुखात राहा. आणि म्हणून मातेने संन्यास घ्यायला परवानगी दिलेली आहे. पुढे या शंकरांनी 12व्या वर्षी संन्यास घेतलेला. पण आईने एक वचन घेतलंय की माझं जेव्हा प्राणोत्तम होईल त्यावेळी तू इथे असायला पाहिजेस. आणि खरोखर ज्या वेळी त्यांच्या आईचं प्राण जाणार त्याच्या आधी ते तिथे आले, तिची सेवा केली. आणि तेव्हा तिचं देहावसन झालं. तेव्हा तापामध्ये असं झालं की कोणीही अग्निसंस्कार करायला तयार नाही. तेव्हा शंकर म्हणतो मी अग्निसंस्कार करेन. तेव्हा गावकरी म्हणतात की तू संन्यासी आहे आणि संन्यासाला अग्निसंस्कार करायचा अधिकार नाही. तेव्हा शंकर म्हणतोय की पण मी मातेला माझ्या वचन दिलंय ते मी संन्यास घ्यायच्या आधी दिलेला आहे. आणि म्हणून
घराच्या अंगणामध्येच अग्निसंस्कार केला जातो. म्हणजे इतकं सामर्थ्य, परंपरा बदलण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. असा हा शंकर गुरु आज्ञेने अत्यंत त्यांनी पदयात्रा केली. मंडळ मिश्रांची वाद संवाद, अद्वैतवाद हा त्यांनी आपल्या जगामध्ये मांडला. आणि त्यांचं मुख्य कार्य काय की हिंदू धर्माची संस्थापना त्यांनी केली. वास्तविक त्यांचा जन्म इसवी पूर्व 500 इथे झालेला. पण भारतामध्ये त्यावेळेला अशी स्थिती होती की प्रत्येक जण, प्रत्येक पंथ असं म्हणत होता गणपती श्रेष्ठ, गाणपत्य होते ते गणपती श्रेष्ठ, शाक्त होते ते देवी हे श्रेष्ठ आहे, शैव म्हणायचे शंकर श्रेष्ठ आहे, वैष्णव म्हणायचे विष्णू श्रेष्ठ आहे. अशा तऱ्हेने मतामतांचा गलबला जो आपल्या भारतामध्ये झाला होता आणि तो गलबला या शंकराने आपल्या धर्म संस्थापनेसाठी पंचायतन पूजा ही या शंकराचार्यांनी आणलेली आहे. अनेक स्तोत्र त्यांचे आहेत. संसाराबद्दल ते म्हणतात की ब्रह्म सत्य जगत मिथ्या. संसारामध्ये त्यांचं वर्णन त्यांनी असं केलं आहे. बद्री केदारला गेलेला असताना बरोबर शिष्य होते आणि ती थंडी बांधायला लागली शिष्या. म्हणून शंकराची प्रार्थना केली आणि सांगितलं की माझ्या शिष्यांना इथलं हवामान सोसत नाही. तेव्हा शंकरांनी सांगितलंय की तू कमंडलयुक्त जल तिथे काढशील, तिथे गरम पाण्याचा झरा निघेल. आणि आपण बद्री केदारला गेलो तर तो झरा तिथे उष्ण पाण्यासाठी त्या थंडीमध्ये सुद्धा हात घालत नाही इतकं कडकडीत पाणी या झऱ्याला. म्हणजे इतकं सामर्थ्य आपल्या ज्ञानाने त्यांनी मिळवलंय. जेव्हा त्यांनी भारतभर चारी बाजूला मठ स्थापना केली, पहिला मठ त्यांनी शृंगेरीला स्थापन केला. पण आपल्या मठासाठी जागा शोधताना त्यांना जमीन जी हवी ती कशी हवी ती निर्वैर हवी. आता जमीन कशी निर्वैर असणार असा प्रश्न आपल्यामध्ये उपस्थित राहतो. पण ज्या वेळेला तुंगभद्रेच्या काठी ते जात असताना त्यांना असं एक घर दुपारचं एक दृश्य दिसतं की एक बेटी प्रसव वेदना देते आणि तिला त्या वेदना सूर्याच्या प्रकाशामुळे सहन होत नव्हत्या. म्हणून एक नाग आपल्या खाण्याची सावली बेडकीवरती धरलेली होती. आता बेडूक आणि नाग 36चा आकडा आहे, शत्रुत्व आहे दोघांमध्ये. पण ते त्यांना इथे दिसत नाही. म्हणजेच ही भूमी निर्वैर आहे. म्हणून त्यांनी पहिला मठ शृंगेरीच्या इथे स्थापन केला. त्यावेळी मंडळ मिश्रांशी त्यांचा वादविवाद झाला आणि तेव्हा ज्या न्यायाधीश होत्या त्या मंडळ मिश्रांची पत्नी सरस्वती म्हणून तिने न्याय दिलेला. आणि ज्या वेळेला ती सुद्धा वादामध्ये हरली तेव्हा ती निघाली.
आम्हाला जायची परवानगी द्या आणि आपल्या पतीला सांगितले की तुम्ही संन्यास करून यांचं शिष्यत्व पत्करा. त्यावेळेला शंकराचार्य या सरस्वतीला म्हणतात की माते, तू तर वाणीची देवता आहेस, तू बुद्धीची देवता आहेस, तू नाहीशी झालीस, तर या जगाचा व्यवहार चालणार कसा? म्हणून मी शृंगेरीला इथेचं मठ स्थापन करतोय. तिथे त्या मंदिरामध्ये आपण आसनस्थ व्हावं. म्हणून शृंगेरीच्या मठामध्ये शारदांबा हिचं अतिशय सुंदर असं मंदिर आहे. अशा अनेक कथा या शंकराचार्यांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतात. पद्मपादाचार्य, कोटकाचार्य असे त्यांचे शिष्य होते. आणि आजही शंकराचार्यांचा जी गादी आहे त्या गादीवर बसण्याचा अधिकार सुद्धा खूप कमी जणांना मिळतो. म्हणून शंकराच्या पीठात, शंकराचार्यांच्या पीठातून जर पुरस्कार मिळाला तर तो मानाचा सन्मान मानला जातो. म्हणून असे हे शंकराचार्य की त्यांनी आपल्या ज्ञान सामर्थ्याच्या जोरावरती तो केदारला बंद दरवाजा होता तो त्यांनी उघडला आणि तो वैशाख पौर्णिमेला त्यांनी आपला देह दिला. मग त्यांच्या जीवनामध्ये पूर्णा नदी आली, नर्मदा नदी आली. कारण नर्मदा नदीचं पाणी सुद्धा त्यांनी कमंडलूमध्ये भरलेलं आहे. इतकं त्यांनी सामर्थ्य दाखवलेलं आहे. अनेक स्तोत्र आपली त्यांना माहिती आहे की आपल्याला माहिती आहे की पांडुरंगाष्टक आहे, महापीठ योगे हे सगळ्यांना माहिती. अनेक स्तोत्र गंगेचं गंगाष्टक आहे, नर्मदाष्टक आहे. अनेक त्यांची काव्यरचना ही जरी आपल्याला संस्कृत भाषा असली म्हणून समजत नाही अर्थ, पण त्यांनी जी रचना करून ठेवलेली आहे आणि एवढ्या लहान वयामध्ये त्यांनी सगळं केलं आहे. म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये असं करणं सोपं नाही. मग त्यांच्या जीवनात आपल्याला काय घ्यायचंय की आयुष्य किती का असेना ते कसं जगलंय हे महत्वाचं. आयुष्य किती आहे हे महत्वाचं नाही, ते कसं जगलंय हे महत्वाचं आहे. हा संदेश आपल्याला शंकराचार्यांच्या चरित्रातून दिसतो. मग कावेरी नदीच्या आणि नर्मदे नदीच्या संगमावर त्यांना हे ज्ञान प्राप्ती झाली. मग अशी ही यमुना, कावेरी ह्या नद्या खरंच महान आहे की ह्या, कारण यमुना नदी सुद्धा कर्मतत्वाचं महान म्हणून करते. म्हणून बघा, कर्मयोगी असलेला श्रीकृष्ण तिच्याच काठावर झाला. आज कर्मयोगाचं काम पार्लमेंट कुठे आहे? यमुनेच्याच काठावर आहे. तिथूनच सगळे सूत्र घडतात की देशाची. म्हणून कर्मयोग्यांनी ह्या यमुनेचं पूजन करावं. कावेरी ज्ञानप्राप्ती करणारे आहे म्हणून कावेरीचं पूजन करावं. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला तुकोबाने सांगताय की प्रत्येक नदीचं महात्म्य हे वेगळं आहे.
Thank you.